नमस्ते मंडळी, पर्यटन विश्वातील आणखी एका नवीन भागामध्ये आपलं स्वागत आहे। आणि मी आहे तुमचा पर्यटन सोबती महेंद्र वाळुंज। महाराष्ट्रातील किंवा देशातील अनेक नवनवीन पर्यटन स्थळं किंवा अनेक अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला पाहायच्या असतात, एक्सप्लोर करायच्या असतात, किंवा हॉटेल्स असू द्यात किंवा जेवणाचे अनेक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं असू द्यात, ही सर्व तुमच्यासमोर आणण्याचा माझा प्रयत्नच असतो। आणि त्या दृष्टिकोनातूनच मी हे सारे व्हिडिओ बनवत असतो। कामाच्या निमित्ताने खूप साऱ्या ठिकाणी जाणं येणं होतं आणि तिकडे गेल्यानंतर आपण जे पाहतो, जे आपल्या समोर आहे, ते जगासमोर आणण्याचा आणि तुम्हाला दाखवण्याचा माझा मानसच असतो। त्याच दृष्टिकोनातून मी आजचा हा भाग आपल्यासमोर आणत आहे। कदाचित हा खूप सारा मोठा होऊ शकतो, पण आज आपल्या महाराष्ट्राचं एकदम आराध्य दैवत म्हणजेच आपले छत्रपती संभाजी महाराज यांचा महाराष्ट्रातील नव्हे तर आपल्या देशातील सर्वाधिक उंच पुतळा मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत अभिमानाची आणि अत्यंत गौरवाची असलेली बाब तो म्हणजे रत्नागिरीतील मिरजोळे नव्हे तर बंदर परिसर, म्हणजे रत्नागिरीचं जे बंदर आहे त्या परिसराच्या काठावरतीच हा महाराजांचा असलेला पूर्णाकृती पुतळा समस्त रत्नागिरी आणि महाराष्ट्राचा अभिमान, साधारण एक 50 फूट उंचीचा अतिशय सुंदर असा आणि नुकताच 1 तारखेला लोकार्पण झालेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि त्याचं स्मारक आपण बघणार आहोत। अतिशय सुंदर असं त्याची निर्मिती गेलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रयत्नातून आणि संकल्पनेतून हा प्रकल्प तयार झालेला आहे आणि त्याची जागासुद्धा अतिशय सुंदर ठिकाणी आहे। म्हणजे गणपतीपुळ्याचं जे मिऱ्यामार बंदर आहे आणि पावसला जोडणारा समोरचा जो ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या बाजूलाच आणि खाडीच्या बाजूलाच अतिशय विहंगम ठिकाणी या पुतळ्याची निर्मिती गेलेली आहे। साधारण 3 टप्प्यामध्ये आपण पुतळ्याच्या वरच्या भागामध्ये जाऊ शकतो। आता आपण मागच्या ठिकाणी आहोत आणि आता मी तुम्हाला महाराजांच्या या स्मारकाच्या आतमधल्या भागातून मी वरच्या गॅलरीमध्ये, व्ह्यूइंग गॅलरीमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे। वरून जे सुंदर विहंगम दृश्य दिसतं ते तुम्हाला दाखवण्याचा माझा मानस आहे। आता आपण पुतळ्याच्या आतमधल्याच भागामधून या पायरी भागातून वरती जात आहोत आणि वरून आपला सर्व परिसर तुम्हाला दाखवण्याचा माझा मानस आहे। आता आपण 2 मजले चढून वरती आलेलो आहोत। याहून तुम्हाला पुतळ्याच्या उंचीचा नक्कीच अंदाज येऊ शकेल। रत्नागिरीला आल्यानंतर आता या ठिकाणी भेट देणं अगदी अनिवार्यच आहे, कारण रत्नागिरीच्या पर्यटनामध्ये हे ठिकाण एकदम अनिवार्य झालेलं आहे। समोरच आजूबाजूचा जो सुशोभित परिसर केलेला आहे त्याचं हे आपल्या समोर असलेलं दृश्य। समोरच एक छानपैकी एक कारंजे तयार केलेलं आहे आणि समोरच आपल्याला खाडी दिसते, रत्नागिरीची खाडी, मिऱ्यामार बंदर, नांगरून ठेवलेला मच्छीमार नौका आणि अगदी केरळची आठवण करून देणारं दृश्य। आणि आता आपण परत आपल्या स्मारकाकडे येत आहोत, महाराजांचा पूर्णाकृती पुतळा। आणि आपल्या कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये तो पूर्णत्व येत नाही आहे। आणि आता आपण बरोबर महाराजांच्या पुतळ्याखाली आहोत। अतिशय सुंदर निर्मिती, संभाजी महाराजांना ही खऱ्या अर्थाने दिलेली मानवंदना आहे। अगदी प्राचीन काळच्या किल्ल्याचं दगडी बाजा बांधकाम आणि त्यातूनच हा अगदी वीरश्रीनं नटलेला आणि निर्माण केला गेलेला संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आणि त्याचा परिसर। 1 तारखेला याचं उद्घाटन झालं आणि समोरच थिबा पॅलेस आहे। थिबा पॅलेसच्या अगदी बाजूलाच या पुतळ्याचं
निर्मिती केलेली गेलेली आहे. कधी रत्नागिरीला आलात तर या भागाला आवर्जून भेट द्या. रत्नागिरीच्या पर्यटनामध्ये भर घालणारं एक ठिकाण आणि रत्नागिरीचं भूषण म्हटलं तरी हरकत नाही, कारण का तर दिवसागणिक इथल्या पर्यटकांची संख्या निश्चितपणे वाढणार आहे. आणि याच पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी डोंबिवलीवरून आलेले आपले पर्यटक मिसेस शुभांगी वाळुंज आणि आणखी आपले दुसरे पर्यटक अस्सल शिवभक्त आणि महाराजांचे पाईक आदरणीय आदित्य वाळुंज आज या स्मारकाला भेट देण्यासाठी खास मुद्दामहून डोंबिवलीवरून आलेले आहेत. बाय मंडळी.